MSEDCL मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेनं 1 फेब्रुवारीपासून मीटर रीडिंग आणि बिल वाटपाचं काम बंद आंदोलनाची घोषणा केली आहे। या संदर्भात संघटनेनं भोकरदन तालुक्यातील सर्व मीटर रीडिंग यांच्या स्वाक्षरीसह निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चेचकर यांना 28 जानेवारीला देण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रभर फॉल्टी मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे। त्यामुळे मीटर रीडिंग आणि वीज बिल वितरण करणाऱ्या कामगारांवर बेरोजगारीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। या संदर्भात संघटनेनं शासन आणि महावितरणकडे वेळोवेळी उपोषण आणि निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या मांडल्यात। स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ही शासनानं वयाच्या 60 वर्षांपर्यंत कामगारांना रोजगाराची शाश्वती द्यावी अशी संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे। यावर अद्यापही कोणतीही चर्चा सुरू करण्यात आली नाही। स्मार्ट मीटर रीडर कामगारावर बेरोजगारीची वेळ येणार आहे असं निवेदनात नमूद करण्यात आलंय। निवेदन देताना मीटर रीडर कामगार राजेंद्र कुमावत, कुरेश शहा, तेजराव दांडगे, शाहरुख शहा, दादाराव अपार, गजानन काळे, मुकीम खान, प्रभाकर थोरात, राजेश थोरात, श्रीरंग अगलावे, एकनाथ अपार, विशाल लोखंडे, मुकीम पठाण, सुफियान शहा, अनवर शहा, फैजल शेख, फैजान शेख, मुस्तकीन शेख, काशिफ खान, कृष्णा लोखंडे, शाहरुख पठाण, हरिदास किरकाडे, मनोज कोल्हे, दुर्गादास लक्कस आदी उपस्थित होते। आज DY साहेबाला इथं निवेदन दिलेलं आहे का येणाऱ्या 1 फेब्रुवारी पासून आम्ही काम बंद आंदोलन करत आहे। कारण आजकाल पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे आणि स्मार्ट मीटर बसवण्यात येणार असल्यामुळे जे महाराष्ट्रातले 40,000 कर्मचारी आहे त्या 40,000 कर्मचारी हे बेरोजगार होणार आहे। त्याकरता शासनाने अगोदर आमच्या रोजगाराचा प्रश्न त्याबद्दल निर्णय घ्यावा, नंतरच हे स्मार्ट मीटर बसवण्यात यावे। मागील अधिवेशनमध्ये जे मुख्यमंत्री साहेब होते त्यांनी सांगितले होते का कुठल्याही घरगुती ग्राहकाला हे मीटर बसवण्यात येणार नाही, पण हळूहळू व्यावसायिक ग्राहकांना ते बसवण्यात आले, शासकीय कार्यालयामध्ये पण बसवण्यात आले आणि जे आज फॉल्टी ग्राहक आहे त्या फॉल्टी ग्राहकाचे पण आता मीटर चेंज होत आहे। तर त्याकरता हे जसे काम हे संत गतीने हळूहळू प्रत्येक ग्राहकाच्या घरी हे मीटर बसवण्यात येणार आहे। त्याकरता महाराष्ट्राचे जे 40,000 कर्मचारी आहे जे रिडिंगचे काम करतात त्या रिडिंग कर्मचाऱ्यांचं भविष्य हे धोक्यात येणार आहे। त्याबद्दल सरकारने थोडेफार त्यांची बाजू राखून त्यांचं म्हणणं ऐकून त्यानंतरच हे स्मार्ट मीटर बसावे। त्याकरता प्रत्येक सब डिव्हिजन मध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे निवेदन देण्यात येत आहे। तर येणाऱ्या 1 फेब्रुवारीला काम बंद आंदोलन हे करण्यात येणार आहे। तर त्याबद्दल आम्ही सगळेच जण आज या सब डिव्हिजनला आम्ही निवेदन पण दिलेलं आहे। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।